नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात बातम्यांचा फटाफट आढावा घेऊयात स्पीड न्यूज मध्ये. राज्यामध्ये 31 मार्च पर्यंत नवीन नियमावली लागू करण्यात येणार असून कार्यालयात 50% उपस्थिती ठेवण्याचा तसंच वर्क फ्रॉम होम करण्याचा सल्ला देण्यात आलाय. चित्रपटगृह 50% क्षमतेनं चालवण्याचे आदेश देण्यात आले तर सांस्कृतिक राजकीय कार्यक्रमांवर सुद्धा निर्बंध घालण्यात आले. राज्यामध्ये पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या 15,000च्या वर गेली आहे. एका दिवसात राज्यात दिवसभरात कोरोनाच्या 15,051 रुग्णांची नोंद झाली आहे तर 10,671 जणांनी कोरोनावर मात केली. दिवसभरात 48 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. राज्यामध्ये पुन्हा लॉकडाऊन होणार नसल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात रुग्णसंख्या वाढतीये. राज्यातील नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचं टोपे म्हणाले. एकट्या पुण्यामध्ये दिवसभरात 1,740 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे तर दिवसभरात 858 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. पुण्यात कोरोनाबाधित 17 रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यातील 2 रुग्ण पुण्याबाहेरचे आहेत. सध्या 355 क्रिटिकल रुग्णांवरती उपचार सुरू आहेत. नागपूर शहरामध्ये लॉकडाऊन असल्यामुळे पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे स्वतः रस्त्यावरती उतरले आणि शहराच्या विविध भागांची त्यांनी पाहणी केली. कॉटन मार्केटमधलं चित्र थक्क करणारं होतं. नागपूर शहरात दररोज कोरोनाच्या रुग्णांचा आकडा झपाट्यानं वाढत चाललाय मात्र शहरवासियांमध्ये कोणतंही गांभीर्य दिसत नाहीये. नाशिक शहर पोलीस दलात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झालाय. शहरातील 5 अधिकाऱ्यांसह 20 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ माजली आहे. मालेगावात कोरोनाबाधितांची संख्या चांगलीच वाढली आहे. गेल्या 24 तासात मालेगावात 126 नवे रुग्ण तर ग्रामीण भागात 269 नवे रुग्ण आढळल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालंय. सध्या मालेगावात 6,040 कोरोनाबाधित रुग्ण आहेत तर आतापर्यंत 5,281 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर 181 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. अमरावतीत उषाताई पुंड या अंगणवाडी सेविकेनं कोरोनाच्या कठीण काळात सुद्धा घरोघरी बालकांना पोषण आहार पोहोचवला. कर्तव्य बजावताना त्यांना कोरोनाची लागण झाली आणि दुर्दैवानं उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे उघड्यावर आलेल्या त्यांच्या कुटुंबियांना सरकारतर्फे 50 लाखांची मदत देण्यात आली आहे. पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांकडे 50 लाखांचा चेक सुपूर्द केला. बुलडाणा जिल्हा कोरोना हॉटस्पॉटकडे वाटचाल करतोय. गेल्या 24 तासात 533 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले तर जिल्ह्यात आतापर्यंत 25,663 कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 220 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. वर्धा जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढतोय. गेल्या 24 तासात 201 जण कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. संचारबंदी लागू करून सुद्धा कोरोनाची आकडेवारी कमी होताना दिसत नाहीये. नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार आणि शहादा तालुक्यामध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ होतीये. अनेक भाग हॉटस्पॉट ठरतायत. नंदुरबार जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 200च्या पार गेलाय. खऱ्या अर्थानं आरोग्य यंत्रणेसह प्रशासनासाठी ही धोक्याची घंटा मानली जाते. जालन्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली. जिल्ह्यातील वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं. या बैठकीत शनिवार आणि रविवार असा वीकेंड लॉकडाऊनचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या बैठकीकडे लक्ष लागलंय. लातूरमध्ये महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि आजूबाजूच्या परिसरात 3 किलोमीटर अंतरापर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आलाय. रात्री 8 ते पहाटे 5 वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी यांनी दिली. धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्यू लावण्यात आलाय. रविवारी संध्याकाळपासून लागू करण्यात आलेली ही जनता संचारबंदी बुधवारी सकाळपर्यंत कायम राहणार आहे. जिल्ह्यातील सर्व स्थापना बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. अत्यावश्यक सुविधा फक्त या दरम्यान सुरू राहतील. जिल्ह्यामध्ये गेल्या 1 आठवड्याभरापासून कोरोना रुग्णांची सतत वाढती संख्या प्रशासनाच्या चिंतेचा विषय ठरली आहे. परभणीत 2 दिवसांच्या संचारबंदीनंतर बाजारपेठ पुन्हा एकदा सुरू झाली. नागरिकांकडून मात्र कोरोनाचा त्यांना विसर पडल्याचंच दिसून आलंय. कारण लोकांनी बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी केली. या गर्दीमध्ये कोरोना संदर्भात देण्यात आलेल्या निर्देशांची पायमल्ली होत असल्याचं दिसलं आणि दरम्यान परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्वतः बाजारपेठेत उतरून नागरिकांना मास्क संदर्भात आवाहन केलं. विना मास्क फिरत असलेल्यांचं मास्क आणि गुलाबाचं फूल देऊन पोलिसांनी जनजागृती केली. या काळात सर्वांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. जामनेरमध्ये मंगळवारपासून 4 दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन करण्यात येतोय. त्यामुळे नागरिकांची बाजारपेठेमध्ये खरेदीसाठी झुंबड उडाली होती. दूध केंद्र सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास सुरू ठेवण्याचे आदेश प्रशासनानं दिलेत. रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी शिमगोत्सवादरम्यान पालख्या घरोघरी नेण्यास
शुद्धीपत्रक काढून परवानगी दिली आहे। पालखीसोबत 25 जणांना राहण्याची संधी देण्यात किंवा परवानगी देण्यात आली आहे, मात्र त्यांना कोरोनाची टेस्ट करावी लागणार आहे। सीआययू युनिटचे प्रमुख सचिन वाझे हे राहत असलेल्या ठाण्यातील साकेत कॉम्प्लेक्सच्या इमारतीतील सीसीटीव्ही फुटेज डीव्हीआर सहित घेऊन जाण्यात आलं होतं आणि धक्कादायक म्हणजे सचिन वाझे यांची सीआययूची टीमच हे सीसीटीव्ही फुटेज घेऊन गेली होती। 27 फेब्रुवारीला साकेत कॉम्प्लेक्स येथे सीआययू टीमचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रियाजुद्दीन काझी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश ओवाळ, पोलीस नाईक युवराज शेलार आणि पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी देसले आले होते। सुरुवातीला त्यांनी तपासासाठी सोसायटीतलं सीसीटीव्ही फुटेज हवंय असं सोसायटी कार्यालयातल्या मेंबर्सना सांगितलं। एनआयच्या टीमनं सचिन वाझेंच्या घरी धाड टाकली असून यावेळी काही वस्तूही जप्त करण्यात आल्या। दरम्यान वाझेंचं कुटुंब कोल्हापूरला असल्याची माहिती मिळाली आहे। सचिन वाझेला निलंबित करण्यात आल्याची अधिकृत घोषणा सोमवारी करण्यात आली। वाझे कारकिर्दीत दुसऱ्यांदा निलंबित झाले। सचिन वाझे प्रकरण अजूनही संपलं नसल्याचं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय। जोपर्यंत मनसुख हिरेन यांचा मृत्यू कसा झाला, त्यांचा खून कोणी केला याबाबत खुलासा होत नाही तोपर्यंत आम्ही हे प्रकरण लावून धरू अशी घोषणा फडणवीसांनी केली। मुंबईतील स्फोटक प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या पांढऱ्या गाडीबाबत मोठी माहिती हाती लागली आहे। पांढऱ्या रंगाची गाडी ही पोलीस आयुक्तालयाचीच होती आणि या गाडीचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। 25 फेब्रुवारीला कारमायकल रोडवर स्फोटकं ठेवलेल्या हिरव्या रंगाच्या गाडीतल्या चालकाला घेऊन ही पांढरी गाडी घेऊन गेली आणि मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आउटगेटनं बाहेर जातानाचं पांढऱ्या गाडीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। ही गाडी सचिन वाझेंच्या सांगण्यावरून मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये ठेवण्यात आली होती। नितेश राणे यांनी शिवसेनेवरती शरसंधान साधलंय। एक साधा एपीआय इतकं मोठं पाऊल उचलतो, त्याची वकिली करण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री उतरतात, सामनाचे संपादक किंवा शिवसेनेचे नेते त्यांची बाजू घेण्यासाठी काय येतात असा प्रश्न नितेश राणेंनी उपस्थित केला। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई गुन्हे सह आयुक्त मिलिंद भारंबे यांच्यामध्ये बैठक झाली। या दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली। राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक शरद पवारांच्या उपस्थितीत पार पडली। वाझे प्रकरण, मंत्रिमंडळातील खांदेपालट या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली। मात्र या बैठकीत मंत्रिमंडळातील खातेबदलावर कोणतीही चर्चा झाली नसल्याचं जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले। वाझे प्रकरणी कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्नच नाही। गृहमंत्री देशमुख चांगलं काम करत असून त्यांचं खातं बदलण्यासंबंधी चर्चा झाली नसल्याचं जयंत पाटील म्हणाले। ही राष्ट्रवादीची नियोजित बैठक होती आणि संघटनात्मक विषयावरती चर्चा झाल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली। सचिन वाझे प्रकरणी कोणालाही पाठीशी घालणार नाही आणि गृहमंत्र्यांचं काम योग्य रीतीनं सुरू आहे असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय। शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। भेटीचं कारण समजू शकलेलं नाही। नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। दरम्यान मंत्रिमंडळ फेररचना करण्यासंदर्भात कल्पना नसून माहिती घेऊन बोलणार असल्याचं यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं। मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेण्यासाठी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, पक्षाचे नेते चरणसिंह सप्रा, विरोधी पक्षनेते रवी राजा आणि पक्षाचे काही पदाधिकारी भेटण्यासाठी आले होते। बैठकीसाठी कॉन्फरन्स हॉलमध्ये प्रवेश करताच पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल भाई जगतापांवरती भडकले। आयुक्तांनी सर्वांना एक खुर्ची सोडून बसण्यास सांगितलं। सर्वोच्च न्यायालयात 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर मराठा आरक्षणाची सुनावणी सुरू आहे। मात्र राज्य सरकारची तयारी अजिबात चांगली झालेली नसून यात आणखी वकिलांना सामावून घ्यायला हवं होतं आणि सर्व याचिकाकर्त्यांना एकत्र आणण्याची भूमिका राज्य सरकारनं घेतलेली नाही असा आरोप शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी सरकारवर केलाय। आता कोरोना गेला खड्ड्यात, पहिले एफआरपीचे पैसे द्या अशी भूमिका घेऊनच आम्ही पुढे जाणार असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिलाय। कोल्हापुरात वीज बिल माफीसाठी आंदोलन करण्यात आलं। महावितरणच्या कार्यालयासमोर हे सर्वपक्षीय आंदोलन झालं। लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करा या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी करत महावितरणच्या विभागीय अभियंत्यांना जाब विचारण्यात आला। तसंच वीज तोडणी करू देणार नाही असा इशाराही आंदोलकांनी दिला। बारामतीमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केक कापून सरकारचा निषेध केला। 15 मार्च 2020 मध्ये परीक्षा घेऊनही अद्याप निकाल जाहीर झालेला नाही। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा रद्द झाल्यानंतर अमरावती शहरातील विद्यार्थ्यांनी गाडगेनगर चौकात चक्काजाम आंदोलन केलं। त्यानंतर अनिल बोंडे आणि गाडगेनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार आसाराम चोरमले यांच्यात शाब्दिक वाद रंगला। या प्रकरणी गुन्हे मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा बोंडेंनी दिला।
नाशिक जिल्ह्यातील बहुचर्चित बनावट मुद्रांक छेडछाड घोटाळा प्रकरणी प्रशासनानं आता कठोर भूमिका घेतली आहे. मुख्य आरोपी चंद्रकांत वाघ याचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आलाय. अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव कसबा पोलीस स्टेशन अंतर्गत एका अल्पवयीन मुलीवर नराधमानं अतिप्रसंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पीडितेला चॉकलेट आमिष दाखवून विजय जवंजाळ या नराधमानं तिच्यावर अतिप्रसंग केला आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. नागपूरमध्ये एक डान्स टीचर जॉब गेल्यानंतर चक्क ड्रग्जचा तस्कर बनलाय. आंध्र प्रदेशातून गांजाची मोठी खेप घेऊन दिल्लीला निघालेल्या तस्कराला पोलिसांनी अटक केल्यानंतर ही माहिती समोर आली. त्याच्याकडून 92 किलो गांजा पोलिसांनी जप्त केलाय. तसंच 14,85,000चा मुद्देमाल सुद्धा ताब्यात घेतलाय. अवनी वाघिणीच्या कुटुंबाचा अखेर अंत झाला. अवनीची मादी PTRF 84 हिच्या मृत्यूसोबत अवनीचं कुटुंबही संपलंय. 2 वर्षांपूर्वी अवनीला यवतमाळमध्ये ठार करण्यात आलं होतं. अस्वलाच्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला. चंद्रपूर शहराच्या वेशीवर असलेल्या लालपेठ कॉलनी जुनी वस्ती भागातली ही घटना आहे. शहराच्या वेशीवर हल्ला करण्याची ही दुसरी घटना आहे. हल्ल्यात जखमी झालेले मधुकर अत्राम यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर अस्वलाला पकडण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न सुरू आहेत. इगतपुरीच्या खेडमध्ये घोडेवाडीत राहणाऱ्या पंढरी घोडे या तरुणावर बिबट्यानं हल्ला केला. शेतात पेरणी करत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्यानं या तरुणावरती हल्ला केला. तरुणाच्या पाठीवर आणि हातावर बिबट्यानं चावा घेतलाय. कोल्हापुरात गव्यांचं मनुष्यवस्तीकडे वळण्याचं प्रमाण वाढू लागले. पन्हाळा तालुक्यातल्या तिरपन गावाजवळ गव्यांचं दर्शन झालं. सकाळपासून परिसरात गव्यांचा वावर दिसून येतोय आणि गव्यानं या परिसरातील शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलंय. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अमरावती जिल्ह्यातील अनेक पोलीस स्टेशनमध्ये सरकारी पोलीस वाहनं उभी आहेत. मागील 8 ते 10 महिन्यांपासून पंपचालकांचे पैसे न दिल्यानं पंपचालकांनी पेट्रोल डिझेल देणं बंद केल्यानं ही वेळ आली आहे. कोरोनामुळे पंपचालकांचे कोट्यवधी रुपये थकीत असल्यानं पेट्रोल पंपचालकांनी पेट्रोल डिझेल देणंच बंद केलंय. पुणे बेंगलुरू राष्ट्रीय महामार्गावर तिहेरी अपघात झाला. यात 2 जण गंभीर जखमी झाले. या अपघातात 2 चारचाकी आणि कंटेनरचा अपघात झाला. सकाळी 6 वाजता हा अपघात घडलाय. पुणे जिल्ह्यातील पवना नदीच्या पात्रात 2 जण बुडल्याची घटना समोर आली आहे. गहुंजे गावातली ही दुर्घटना आहे. NDRFची टीम घटनास्थळी पोहोचली असून या दोघांचा शोध घेतला जातोय. नदीपात्रात पोहण्यासाठी 2 जण पाण्यात उतरले होते, मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं हे 2 जण बुडले. साताऱ्यात येवतेश्वर परिसरामध्ये सडलेल्या अवस्थेत एक मृतदेह सापडलाय. याबाबत सातारा तालुका पोलिसांनी घातपाताची शक्यता वर्तवली असून तपास सुरू केलाय. उल्हासनगरमधील एका बँकेला भीषण आग लागली. कल्याण जनता बँकेला ही आग लागली होती. दरम्यान ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय. या आगीमध्ये बँकेचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून बँकेतील रक्कम सुरक्षित असल्याचं बँकेनं स्पष्ट केलंय. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात स्पीड न्यूज. मराठवाडा मागासलेला भाग आहे, म्हणून या भागाची प्रगती करायची असेल तर रेल्वेचं जाळं विस्तारणं आवश्यक असल्याचं खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलंय. सरकारनं फायदा तोटा न बघता मराठवाड्यात अनेक वर्षांपासून न झालेल्या रेल्वे विकासाची मागणीकडे बघावं असंही त्यांनी म्हटलंय. रेल्वे मंत्री पियुष गोयल महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत. त्यांच्याकडून अपेक्षा होती, मात्र पियुष गोयल है तो मुमकिन है असं म्हणत संसदेत अर्थसंकल्पावरती चर्चा करताना जलील यांनी रेल्वे प्रश्नावरती वाचा फोडली. जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ ताजमहाल पाहण्यासाठीच्या तिकिटामध्ये वाढ करण्याचा निर्णय आग्रा प्रशासनानं घेतलाय. भारतीय आणि परदेशी नागरिक दोघांसाठीच्या तिकिटामध्ये वाढ होणार आहे. भारतीय नागरिकांना आता 80 रुपये द्यावे लागणार आहेत, तर परदेशी पर्यटकांना 1200 रुपये तिकीट असणार आहे. सध्या भारतीय नागरिकांना 50 रुपये तिकीट आहे, तर परदेशी नागरिकांसाठी 1100 रुपये तिकीट आहे. मुख्य डोममध्ये प्रवेश करण्यासाठी 200 रुपये जादा मोजावे लागणार आहेत. एखाद्या मतदारसंघामध्ये नोटा म्हणजेच नन ऑफ द अबव या पर्यायाला जास्त मतं मिळाली तर तिथला निकाल रद्द करण्याचे आदेश निवडणूक आयोगानं द्यावेत अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी आता सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोग आणि केंद्र सरकार यांना नोटीस जारी केली आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे आणि न्यायमूर्ती AS बोपण्णा आणि न्यायमूर्ती V रामसुब्रमण्यम यांनी कायदा आणि न्याय मंत्रालय, निवडणूक आयोग यांना नोटीस जारी केली असून त्यांच्याकडून या मुद्द्यावरती उत्तरं मागवली आहेत. देशामध्ये वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे केंद्र सरकार सुद्धा चिंताग्रस्त आहे. यातूनच पंतप्रधान मोदी 17 मार्चला मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधणार आहेत. त्यामुळे राज्यातील संसर्ग रोखण्याबाबत केंद्राकडून विशेष उपाययोजना सांगितल्या जाऊ शकतात.
देशात रविवारी 25,320 नवे रुग्ण आढळलेत. गेल्या 84 दिवसांमधली ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. तर रविवारी 161 जणांचा देशभरात कोरोनामुळे मृत्यू झालाय. गेल्या 44 दिवसातली ही सर्वाधिक मृत्यू संख्या आहे. महाराष्ट्राबरोबरच पंजाब, कर्नाटक आणि गुजरातमध्ये सुद्धा रुग्णसंख्येत वेगानं वाढ होतीये. पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा प्रचाराचा धडाका सुरूच आहे. मिशन बांगला यशस्वी करण्यासाठी शहांनी प्रचाराचा धडाका सुरू केलाय. केरळमध्ये भाजपनं मेट्रोमॅन ई श्रीधरन यांना पालक्काड मतदारसंघातून तर माजी केंद्रीय मंत्री के जे अल्फॉन्स यांना कांजिरापल्ली मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. तामिळनाडूमध्ये भाजपनं पूर्वाश्रमीच्या अभिनेत्या खुशबू सुंदर यांची 1000 लाईट्स विधानसभा मतदारसंघातून तर भाजपच्या महिला आघाडीच्या प्रमुख वांती श्रीनिवासन यांना कोईम्बतूर दक्षिण मतदारसंघातून आखाड्यात उतरवलंय. अभिनेते आणि एमएमकेचे नेते कमल हसन यांच्या कारवरती प्रचारादरम्यान हल्ला झाला. नशेत असलेल्या आरोपीला कार्यकर्त्यांनी जोरदार मारहाण केली आणि दरम्यान हसन यांना कोणतीही दुखापत झालेली नाही, तर हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. बिग बी अमिताभ बच्चन यांच्या दुसऱ्या डोळ्याचं रविवारी ऑपरेशन झालं. डॉक्टरांनी ऑपरेशन वेळीच केल्यामुळे आपली दृष्टी कायम राहिली असून हे सुंदर जग आपल्याला पाहता येणार असल्याबद्दल त्यांनी डॉक्टरांच्या टीमचे आभार मानले. या ऑपरेशनबद्दल बिग बी यांनी ट्विट करून ही माहिती दिली. अहमदाबादमधल्या शेवटच्या 3 सामन्यांसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आलाय. इंग्लंड विरुद्ध होणारे सामने आता प्रेक्षकांविनाच होणार आहेत. गुजरात असोसिएशननं हा निर्णय घेतला असून त्यामुळे अनेक क्रिकेट चाहत्यांचा मात्र हिरमोड झालाय. भारत सरकारनं वेस्ट इंडिजला लस पुरवल्यामुळे वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनतेचे आभार मानलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियात चर्चेत आलाय. तामिळनाडूच्या सीए भवानी देवी हे टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. तलवारबाजी या खेळामध्ये ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली ती भारताची पहिली खेळाडू ठरली आहे. या स्पीड न्यूज सोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. नमस्कार. प्रायोजक पारंपरिक बिर्याणी